सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण बटाट्याची रस्सा भाजी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. खूप छान लागते चवीला. भाकरी, चपाती, भात कशाबरोबरही खूप छान चव लागते. तर त्यासाठी मी इथे 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा राई, जिरं आणि थोडंसं हिंग घालून फोडणी करून घेतलेली आहे. आता यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. हळद आणि मीठ घालून कांदा तेलावरती 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा असा नरम झाला की मग यामध्ये वाटण घालणार आहे. हे नॉर्मल आपलं सुकं खोबरं, कांदा, आलं, लसूण, खडे मसाले घालून जे आपण नॉर्मल वाटण बनवतो तेच वाटण आहे. हे वाटण सुद्धा तेलावरती छान परतून घ्यायचं आहे. याला छान तेल सुटेपर्यंत हे आपण परतणार आहोत. या वाटणाचा व्हिडिओ सुद्धा एक शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. जर बघायचा असेल तर नक्की चेक करा. आता यामध्ये मिरची पावडर घातलेली आहे आणि ती सुद्धा आपल्याला तेलावरती 1-2 मिनिटं परतून घ्यायची आहे. म्हणजे भाजीला रंग खूप छान येतो. मिरची पावडर घातल्यानंतर याला चांगलं तेल सुटून द्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे. गरम पाणी ओतल्यामुळे भाजीला तवंग खूप छान येतो आणि रंगही अगदी उभारून असा येतो. तुम्ही बघू शकताय की भाजीचा रंग किती छान आलेला आहे. मसाल्याचा कलर तेलात तळल्यामुळे आणि गरम पाणी वापरल्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो. मगाशी मीठ आपण फक्त कांद्यापुरतं घातलं होतं. आता पुन्हा एकदा चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याला उकळी काढायला ठेवायची आहे. तर इथे मी 2 बटाटे गोल आकारामध्ये कापून घेतलेले आहेत. अगदीच पातळ किंवा खूप जास्त जाड ठेवायचे नाहीये. मीडियम आकाराच्या स्लाइस करून घेतलाय. तुम्हाला जर उभे काप ठेवायचे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्या स्लाइस करून ठेवू शकता. एक एक करून हे बटाटे या रसामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला यावरती छान झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर सुद्धा आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. म्हणजे भाजीतलं खालचं पाणी आटत नाही आणि वरचे पाण्यामुळे वाफेवरती बटाटे छान शिजले जातात. 3 ते 4 मिनिटं मीडियम गॅसवरती आपल्याला हे शिजवून द्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे. भाजीला छान उकळी आलेली आहे आणि पाणी भाजीतलं अजिबात कमी झालेलं नाहीये, कारण आपण वरती वाफेवरती पाणी घातलं होतं. आता बटाटे ह्याच्यातले आपण बघणार आहोत शिजले आहेत की नाही ते. 4 ते 5 मिनिटांमध्ये बटाटे छान शिजले जातात, कारण खूप जास्त जाड काप हे केलेले नव्हते. मीडियम साईजचेच ठेवले होते. सुरी लावून चेक करा की हे बटाटे शिजलेत की नाही ते. तर बघू शकताय बटाटा खूप छान शिजला गेलेला आहे. अजून 1-2 फोडी सुद्धा चेक करून बघूयात. बऱ्याच वेळेला मधला बटाटा शिजला जातो आणि साईडला आच न लागल्यामुळे ते कच्चे राहतात. पण हे बटाटे आता छान शिजून झालेले आहेत आणि ही भाजी सुद्धा आपली तयार झाली आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि आता गॅस बंद करून ही भाजी आपण सर्व करून घेऊया. तर आपली ही बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. अगदी झटपट बनते. अजिबात जास्त मेहनत लागत नाही. तयार केलेलं वाटण असेल तर अगदी 10 मिनिटात ही भाजी बनवून तयार होते. भाकरी, भात, चपाती कशाबरोबरही छान लागते. नक्की बनवून बघा. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. नमस्कार.